हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विल आणि वूड यांच्यातील डिफरन्स म्हणजेच फरक समजून घेणार आहोत. हा फरक खूपच छोटा आहे, पण बऱ्याच वेळेला विल कुठे वापरायचं आणि वूड कुठे वापरायचं हे आपल्याला समजत नाही. आपण कन्फ्यूज होतो. तेव्हा हे कन्फ्युजन दूर करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आपण रोजच्या बोलण्यातील जी काही वाक्य आपण बोलत असतो मराठीतून, त्या वाक्यांद्वारेच विल आणि वूड हे कुठे वापरायचे आणि त्यातला फरक काय आहे ते समजून घेणार आहोत. तेव्हा मला असे वाटते की हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं हे कन्फ्युजन दूर होईल. चला तर मग आता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, मी इथे फ्युचर टेन्सचे जे 3 टाईप आहे, जसं सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ आणि फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. म्हणजे या तिघही प्रकारातील कोणतेही वाक्य जर आले तर अशा वेळेला कोणत्या वेळेला विल वापरायचं आणि कोणत्या वेळेला वूड वापरायचं हेच आपण बघणार आहोत. तर आता इथे बघा, जर आता समजा सिंपल फ्युचर टेन्स आपल्याला म्हणजे साध्या भविष्यकाळातील एखादी वाक्य असलं तर मग विल केव्हा वापरायचं? तर त्या वाक्यातून जर आपल्याला भविष्याचा बोध होत असेल, म्हणजेच त्या वाक्यातून असं समजत असेल की इथे भविष्याविषयी बोललं गेलं आहे किंवा आपण भविष्याबद्दल इथे बोलत आहोत, तेव्हा आपण कोणतं स्ट्रक्चर वापरत असतो? विल प्लस V1. अर्थातच इथे आधी सब्जेक्ट येणार आहे, नंतर विल येणार आहे, नंतर V1 फॉर्म येणार आहे त्यातल्या क्रियापदाचा आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट येणार आहे. हे तुम्ही समजून घ्यायचं. मी फक्त विलचा रूप कोणतं येणार आहे, विल येणार आहे का वूड येणार आहे आणि क्रियापदाचं कोणतं रूप येणार आहे ते इथे सांगणार आहे तुम्हाला. आणि हे बघा, वूड केव्हा वापरायचं? तर जर तिथे प्रेझेंट टेन्समध्ये ते वाक्य बोललं जात आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला तिथे फ्युचरचा बोध होत असेल किंवा एखादं वाक्य प्रेझेंटमध्ये बोललं जात असेल पण त्यातून पास्टचा बोध होत असेल, म्हणजेच भूतकाळाचा बोध होत असेल, तर अशा वेळेला वूड वापरायचं. म्हणजेच ते वाक्य जर साधा भविष्यकाळातील असलं तर अशा वेळेला सब्जेक्ट प्लस वूड प्लस V1 आणि नंतर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. म्हणजे अशा वेळेला प्रेझेंट किंवा पास्ट या दोघंही गोष्टी जर त्या वाक्यातून सूचित होत असल्या तर अशा वेळेला वूड आणि वूड प्लस V1 वापरायचं. आता नेक्स्ट बघा, फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. आता इथे सुद्धा जर तुम्हाला त्या वाक्यातून फ्युचर टेन्सचा बोध होत असेल तर अशा वेळेला काय वापरायचं? विल बी प्लस V1 ING. म्हणजेच काय, तर क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप तुम्हाला वापरायचं आहे, नंतर विल बी वापरायचं आहे. अर्थातच इथे सब्जेक्ट पण असेल, आधी सब्जेक्ट प्लस विल बी प्लस V1 ING प्लस सर्वात शेवटी ऑब्जेक्ट असेल. आणि तसंच चालू भविष्यकाळातील तुम्ही वाक्य बोलतायत म्हणजे, पण त्या वाक्यातून तुम्हाला प्रेझेंटमधल्या पास्टचा बोध होत असेल, म्हणजे तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये ते वाक्य बोलताय पण ते वाक्य फ्युचर दर्शवते, ती क्रिया चालू असेल असं आपण म्हणत असू, पण ते प्रेझेंटमध्ये बोललं जाते. किंवा त्या वाक्यातून पास्टचा बोध होत असेल, फ्युचर टेन्स दर्शवत असेल पण पास्टचा बोध होत असेल, तर अशा वेळेला काय वापरायचं? वूड बी प्लस V1 ING. अशा प्रकारे. त्याचप्रमाणे फ्युचर परफेक्ट म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. म्हणजेच आपण बोललेल्या वाक्यात जर पूर्ण भविष्यकाळाचा बोध होत असेल आणि ते फ्युचरच दर्शवत असेल, आपल्याला समजत असेल की हे फ्युचरच दर्शवते, तर अशा वेळेला विल हॅव प्लस V3 म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप त्या ठिकाणी वापरले पाहिजे. त्याचप्रमाणे पूर्ण भविष्यकाळ असेल पण प्रेझेंट टेन्समध्ये ते वाक्य बोललं जात असेल पण भविष्यकाळी दाखवत असेल, किंवा प्रेझेंट टेन्समध्ये पास्टचा बोध होत असेल म्हणजेच भूतकाळातला बोध होत असेल, तर अशा वेळेला काय वापरायचं? वूड हॅव प्लस V3 म्हणजे सब्जेक्ट प्लस वूड हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारे याची रचना असणार आहे. आता विल कुठे वापरायचा आणि वूड कुठे वापरायचं हे मी इथे मराठीतून काही आपल्या रोजच्या बोलण्यातील वाक्य लिहिलेली आहेत आणि त्या वाक्य जेव्हा आपण बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की विल केव्हा वापरायचं आणि वूड केव्हा वापरायचं. आता इथे बघा, मी फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, मी उद्या तुझ्यासोबत खेळेन. बघा, आता खेळेन यावरून तर तुम्हाला समजलं असेल की हा भविष्यकाळ आहे, पण इथे अजून एक शब्द दिलेला आहे की उद्या. म्हणजे उद्या या शब्दावरून आपल्याला समजते, म्हणजे आपण काय म्हणतोय की मी उद्या तुझ्यासोबत खेळेन, म्हणजेच हे फ्युचरचा बोध होतोय आपल्याला की उद्या या शब्दावरून आपल्याला काय कळते की अजून फ्युचरमध्ये मी किंवा उद्या तुझ्यासोबत खेळेन. तर मग अशा वेळेला आपण काय वापरायचं असते? विल वापरायचं असते. बघा, आता मग स्ट्रक्चर तर तुम्हाला सांगितलेलंच आहे मी इथे की पहिल्यांदा सब्जेक्ट घ्यायचा, मग मीसाठी मी इथे आय घेतलेला आहे आणि खेळेन म्हणजेच हे क्रियापद आहे. खेळेन यासाठी आपण प्ले हा शब्द वापरतो, खेळणे यासाठी प्ले हा शब्द वापरतो.
म्हणून आपण इथे काय घेतलं आहे, खेळेन यासाठी विल प्ले, आय विल प्ले. आणि ऑब्जेक्ट काय आहे, तुझ्यासोबत, म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, विथ यू. आणि उद्या म्हणजेच टुमारो, आय विल प्ले विथ यू टुमारो, म्हणजेच मी उद्या तुझ्यासोबत खेळेन. बघा आता उद्या या शब्दावरून आपल्याला भविष्याचा बोध होतो इथे. पण आता हे नेक्स्ट सेंटेन्स पाहिल्यावर तुमच्या अजून जास्त लक्षात येईल. बघा आता इथे काय दिलेलं आहे, मी आत्ता तुझ्यासोबत खेळेन. समजा आपण प्रेझेंट टेन्समध्ये आहोत, म्हणजे आपण उभे आहोत आणि आपण एखाद्याला म्हणतो की मी आता तुझ्यासोबत खेळेन, म्हणजे आत्ता प्रेझेंटमध्ये बोलतोय आपण, पण काय म्हणतोय की म्हणजे आपण लगेचच खेळणार आहोत. मी आत्ता तुझ्यासोबत खेळेन म्हणजेच प्रेझेंटमध्ये बोलतो आहे, पण खेळेन म्हणजे यावरून फ्युचरचा बोध आपल्याला होतोय. म्हणजेच आता हेच वाक्य आपण कशाने बोलणार आहोत, काय वापरून बोलणार आहोत, तर वूड वापरून बोलणार आहोत. हे बघा तुमच्या लक्षात आलं असेल की प्रेझेंटमध्ये म्हणजे क्रिया आता पुढे लगेच घडणार आहे, म्हणून आत्तावरून आपल्याला कळते की आता म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये आपण हे वाक्य बोलतोय आणि खेळेन म्हणजे बिलकुल लगेच बोलल्यानंतर ही क्रिया आता सुरू होणार आहे. म्हणून आपण इथे काय केलं आहे, वरती जे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये तयार केलेलं आहे त्याप्रमाणेच हे सेंटेन्स आहे, फक्त विल ऐवजी आपण इथे काय वापरलेलं आहे, वूड वापरलेलं आहे. आय वूड प्ले विथ यू. आणि इथे उद्याऐवजी इथे काय वापरलेलं आहे, आत्ता, म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, राईट नाऊ. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की प्रेझेंटमध्ये आपण वाक्य बोलतोय आत्ता आणि ते फ्युचर दर्शवते, त्यावेळेला काय वापरायचं असते, वूड. आणि त्या वाक्यातून जर फ्युचरच दर्शवलं गेलेलं असेल तर त्यावेळेला विल वापरायचं. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट सेंटेन्स आहे, हा प्रश्न आहे, तू माझ्यासोबत खेळशील का. बघा आता इथे विल वापरायचा का वूड हा प्रश्न आहे. तर आता आपण उभे आहोत आणि आपण एखाद्याला विचारतोय, म्हणजे त्याच वेळेला विचारतोय कारण आपण पुढे खेळणार आहोत, म्हणजे प्रेझेंटमध्येच विचारतोय, तू माझ्यासोबत खेळशील का. मी इथे दिलेलं आहे बघा, वरती तुम्हाला सांगितलेलं आहे मी की प्रेझेंटमध्ये जर आपण एखादं वाक्य बोलत असू तर त्यावेळेला आपण काय वापरत असतो, वूड वापरत असतो, विल नाही. कारण आपण लगेच ती क्रिया करणार आहोत, पण फ्युचरच आहे ती, पण लगेच करणार आहोत. प्रेझेंटमध्ये आहे ती, प्रेझेंटमध्ये आपण बोलतोय, म्हणून इथे आपण काय वापरलं आहे, वूड वापरलेला आहे. वूड त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट कोणता आहे, तो आहे यू, इंग्रजीत आपण यू वापरतो. नंतर व्हर्ब घेतो, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म, मग व्हर्ब कोणता आहे, खेळशील म्हणजेच मूळ क्रियापद खेळणे आहे, म्हणून आपण इथे प्ले वापरलेलं आहे. आणि ऑब्जेक्ट आहे माझ्यासोबत म्हणजेच विथ मी, वूड यू प्ले विथ मी, तू माझ्यासोबत खेळशील का. आता इथे जर असं असतं की तू उद्या माझ्यासोबत खेळशील का, आता उद्या म्हणजे फ्युचर दर्शवते, म्हणजेच इथे आपण काय वापरलं असतं, विल यू प्ले विथ मी टुमारो. हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे प्रेझेंटमध्ये म्हणजेच आपण उभे आहे प्लेग्राऊंडवरती, मुलं खेळतायत आणि आपण एखाद्याला विचारतोय की तू माझ्यासोबत खेळशील का, म्हणजे ते प्रेझेंटमध्येच विचारतोय, म्हणजे आता पुढे लगेच क्रिया होणार आहे, म्हणून आपण इथे काय वापरलं आहे, वूड. आणि इथेच जर उद्या असतं म्हणजेच फ्युचर दर्शवते, उद्या होणार आहे अजून ती क्रिया, तर आपण इथे काय वापरलं असतं, विल वापरलं असतं. हे लक्षात द्यायचं. इथे आलेलं आहे वूड यू प्ले विथ मी, म्हणजेच हे वाक्य केव्हा बोललं गेलेलं आहे किंवा त्या वाक्यामध्ये फ्युचरचा बोध होतोय की नाही, त्यावरून तुम्ही विल वापरायचं का वूड वापरायचं हे ठरत असते. हे वूड का वापरलं हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, कारण प्रेझेंटमध्ये आपण तिथे प्लेग्राऊंडवर उभे आहोत आणि आपण बोलतो की तू माझ्यासोबत खेळशील का, किंवा आत्ता हा शब्द वापरला तर त्याच्यावरूनही तुम्हाला समजेल, पण सिच्युएशन कशी आहे त्यावरून सुद्धा ठरत असते की विल वापरायचं का वूड. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय घेतलेलं आहे मी, माझी आई बाजारात जात असेल. बघा आता मार्केटचा दिवस असेल, बाजाराचा दिवस असेल आणि आपण एखाद्याला सांगतोय बाजारात जाण्याची आईची वेळ आपल्याला माहिती असते, मग आपण काय म्हणतो की माझी आई बाजारात जात असेल. बघा म्हणजे जाण्याची क्रिया ही तिची चालू असेल, पण आपण प्रेझेंटमध्येच ते सांगतोय, त्यावेळेला तो बाजार तिथे असेल आणि आपण प्रेझेंटमध्येच सांगतोय की माझी आई आता बाजारात. आता हा शब्द आला तर तुम्हाला लगेच कळेल, पण इथे मी लिहिलेला नाही आहे, तो फक्त असं घेतलं आहे माझी आई बाजारात जात असेल. एवढं समजून घ्यायचं की जात असेल म्हणजे हे कंटिन्युअस टेन्स इथे दाखवतो आहे, म्हणजे तुम्हाला ते स्ट्रक्चर लक्षात असलं पाहिजे. म्हणजे तो फ्युचर टेन्स आहे, पण कोणत्या प्रकारचा आहे, प्रकार कोणता आहे, कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. पण मग विल वापरायचं का वूड वापरायचं, मग हे वाक्य केव्हा बोललं गेलं त्यावरून ते ठरेल की वूड वापरायचं का विल वापरायचं. आणि मी सांगितलं आहे की कंटिन्युअस टेन्समध्ये आपण काय वापरतो, वुड बी प्लस V1 ING, म्हणजे वुड बी वापरायचं आणि
जे क्रियापद असेल त्याचा ING प्रत्यय असलेला ते रूप वापरायचं. पण आता इथे माझ्याही बाजारात जात असेल म्हणजे आता इथे अगोदर ठरवून घ्यायचं की इथे विल वापरणार का वूड वापरणार. कारण आता आपण प्रेझेंट टेन्समध्येच ते वाक्य बोलतोय आणि एखाद्याला सांगतोय की माझे येता बाजारात जात असेल. म्हणजे आपण वरती बघितलं, मी सांगितलं आहे, तो चार्ट बनवलेला आहे. प्रेझेंटमध्ये जर आपण फ्युचरबद्दल एखादं बोलत असेल वाक्य तर त्यावेळेला काय वापरायचं, मग वूड वापरायचं. म्हणून मी इथे काय घेतलेलं आहे, वूड बी. आता इथे सब्जेक्ट घेतलेला आहे माझी आई म्हणजेच माय मदर आणि वूड बी हे वापरलेलं आहे. त्यानंतर जात असेल म्हणजे जाणे यासाठी गो हा शब्द आहे क्रियापद, मग त्याचा ING प्रत्यय म्हणजे गोईंग घेतलेला आहे. आणि कुठे जात असेल तर बाजारात, म्हणून आपण इथे टू द मार्केट घेतलेलं आहे. माय मदर वूड बी गोईंग टू द मार्केट. अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे. म्हणजे आपण प्रेझेंट टेन्समध्ये एखाद्याला इथे सांगतोय की माझी बाजारात जात असेल म्हणून आपण इथे वूड बीचा वापर केलेला आहे. आता नेक्स्ट बघा, मी उद्या माझ्या गावाला जात असेल. बघा, जात असेल यावरून समजलं असेल की जाण्याची क्रिया ही सुरू असेल फ्युचरमध्ये. पण मग आता विल वापरायचं का वूड, तर इथे दिलेलं आहे बघा उद्या. आता उद्या ह्या शब्दावरून तर आपल्याला एकदम परफेक्ट कळून जाते की हे फ्युचर टेन्सचंच, फ्युचरबद्दलच बोललं जात आहे. मग तेव्हा जर फ्युचरमधलं ते सेंटेन्स असेल तर त्यावेळेला तर विलच वापरलं जाते. पण हे कंटिन्युअस टेन्समधलं आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य आहे म्हणून आपण इथे काय वापरलं आहे, विल बी गोईंग. हे लक्षात घ्यायचं. मी उद्या माझ्या गावाला जात असेल. आता सब्जेक्ट घेतला आहे इथे मी, त्यासाठी आय वापरला आहे आणि विल बी गोईंग ही रचना घेतलेली आहे कारण क्रिया चालू असणार आहे. म्हणून इथे जे व्हर्ब आहे, क्रियापद आहे, त्याला ING प्रत्यय लावलेला आहे. त्यानंतर कुठे जाणार असेल, ऑब्जेक्ट काय आहे, माझ्या गावाला, म्हणून इथे काय घेतलेलं आहे ऑब्जेक्ट, टू माय विलेज. आणि उद्या दिलेला आहे राहिलेला शब्द म्हणून इथे टुमारो घेतलेला आहे. बघा, आय विल बी गोईंग टू माय विलेज टुमारो. आता इथे बघा, तो स्टेशनवर पोहोचलेला असेल. बघा आता इथे आता एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती स्टेशनवर कुठे गावाला जायचं असेल तर ती स्टेशनवर जायला निघते. मग आपण घरातच असतो अजून आणि आपण काय म्हणतो, 10-1 मिनटं झालं आपण काय म्हणतो, तो स्टेशनवर पोहोचलेला असेल असं आपण म्हणतो. म्हणजे प्रेझेंटमध्येच ती क्रिया चालू आहे आणि आपण असं म्हणतो की तो स्टेशनवर पोहोचलेला असेल. म्हणजे ही क्रिया इथे लक्षात घ्या की इथे हा कोणता टेन्स आहे, पोहोचलेला असेल म्हणजे ही क्रिया पूर्ण झालेली आहे. फ्युचर परफेक्ट टेन्सचं हे वाक्य आहे. पण मग आता वूड वापरायचं का विल वापरायचं, तर आता प्रेझेंटमध्ये आपण बोलतोय की तो स्टेशनवर पोहोचलेला असेल. मग लक्षात घ्यायचं की अशा वेळेला आपण काय वापरतो, प्रेझेंटच्या वेळेला वूड वापरतो. आणि इथे परफेक्ट टेन्स आहे म्हणून आपण काय वापरलं आहे, वूड ह्या प्लस V3 फॉर्म. हे लक्षात घ्यायचं. म्हणून इथे काय घेतलेलं आहे, सब्जेक्ट घेतलेला आहे आधी, तोसाठी ही घेतलेला आहे वूड हॅव रीच म्हणजेच पोहोचलेला असेल. कुठे पोहोचलेला असेल, स्टेशनवर. ऑब्जेक्ट काय आहे, स्टेशनवर, म्हणून आपण इथे काय घेतलं आहे, द स्टेशन. ही वूड हॅव रीच्ड द स्टेशन. आता वूड का वापरायला लक्षात आलं का तुमच्या, की इथे प्रेझेंटमध्ये आपण घरी राहून म्हणतोय की तो आता स्टेशनवर, की तो स्टेशनवर पोहोचलेला असेल म्हणून इथे वूड वापरलेला आहे. आणि इथे जर उद्या असतं की तो उद्या स्टेशनवर यावेळेस पोहोचलेला असेल, आपण असं म्हणतो की यावेळेस उद्या पोहोचलेला असेल, तर मग अशा वेळेला काय वापरायचं, विल वापरायचं. हे लक्षात घ्यायचं. आता नेक्स्ट बघा, मी तिथे 2 वाजेपर्यंत पोहोचलेला असेल. बघा, हे सेंटेन्ससुद्धा आता वर सांगितलं त्याप्रमाणे थोडंसं आहे. मी तिथे 2 वाजेपर्यंत पोहोचलेला असेल. 2 वाजेपर्यंत म्हणजे फ्युचर दर्शवते की 2 वाजेपर्यंत म्हणजे याच्यातून काय बोध होतोय आपल्याला, फ्युचर दर्शवते. हे लक्षात घ्यायचं की इथे वाक्य सिच्युएशन काय दिलेली आहे. 2 वाजेपर्यंत म्हणजेच फ्युचर दर्शवते म्हणजेच विल वापरायचं हे ठरलं. पण मग वाक्याचा काळ पण बघायचा, पोहोचलेला असेल म्हणजे ही क्रिया इथे पूर्ण झालेली असेल. मग कोणती रचना वापरायची आपल्याला, विल हॅव प्लस V3ची रचना वापरायची. मग म्हणून आता इथे स्ट्रक्चरनुसार आपण घेणार आहोत. मीसाठी आपण काय, सब्जेक्ट आहे मी म्हणून आय वापरलं आणि पोहोचलेला असेल तर मग विल हॅव रीच्ड असं. नंतर देअरसाठी आपण, तिथेसाठी आपण देअर वापरला आहे आणि किती वाजेपर्यंत दिले आहे, 2 वाजेपर्यंत, म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, बाय 2 o'clock. आय विल हॅव रीच देअर बाय 2 o'clock. बघा, आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की विल केव्हा वापरायचं आणि वूड केव्हा वापरायचं. ते तर काळ बघून तुम्हाला पुढची रचना करायची आहे. ते सुद्धा मी वरती चार्टमध्ये दिलेलंच आहे. तर अशा प्रकारे ह्या आपल्या रोजच्या बोलण्यातील जी एक्झाम्पल मी इथे घेतलेली आहेत, उदाहरणं जी घेतलेली आहेत, त्यावरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की विल हॅव केव्हा वापरायचं, विल केव्हा वापरायचं आणि वूड केव्हा वापरायचं. आता इथे नेक्स्ट सेंटेन्स दिलेला आहे मी, राम खेळला असेल. आता हे जे वाक्य आहे ते वाक्य प्रेझेंटमध्ये बोललं गेलेलं आहे आणि याचा काळ पण तुम्ही ओळखला असेल, खेळला असेल यावरून.
तर मग आता हे जे सेंटेन्स आहे ह्या सेंटेन्समध्ये विल वापरायचं का वूड वापरायचं ते ठरवू त्याच्या स्ट्रक्चरनुसार आणि त्याचा हा कोणत्या काळातलं फ्युचर टेन्सचा आहे पण मग प्रकार कोणता आहे ते देखील ओळखून विल वापरायचा का वूड वापरायचं कारण इथे प्रेझेंटमध्ये दिलेलं आहे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये बोललं गेलेलं आहे. तर हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तिथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही मराठी वाक्य बोलत असतो ती बोलत असताना काही वेळेला आपण भविष्यकालीन वाक्यसुद्धा बोलत असतो. तर मग अशा वेळेला तिथे विलचा वापर करायचा का वूडचा वापर करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतले. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.